Greetings to you in the mighty name of our Lord and Savior Jesus Christ. आपल्या तारणाऱ्या येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावात आम्ही तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहोत. First of all, from Living in Prophetic Times Ministries, my dear brother Abhishek and myself Mayank, we greet you for the new year 2021. आणि लिव्हिंग इन प्रॉफिटिक टाइम्स मिनिस्ट्रीज यातर्फे मी स्वतः अभिषेक कांबळे आणि माझे जे बंधू आहेत मयंक नोएल, आम्ही नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो. May this year 2021 be a year filled with His holy word. आणि हे जे 2021 हे वर्ष आहे ते देवाच्या पवित्र वचनाने असं ते भरलेलं असू दे. Let your home receive the Lord Jesus Christ and your home be filled with His presence. आणि तुमचं जे घर आहे त्यांनी देवाचा येशू ख्रिस्ताचा स्वीकार करावा आणि तुमच्या घरातल्या लोकांनी देखील त्याचा स्वीकार करावा आणि त्याच्या सानिध्याचा स्वीकार करावा. And the presence of the Lord Jesus Christ will always be residing in your home. आणि येशू ख्रिस्ताचा जो सहवास आहे तो तुमच्या घरामध्ये नेहमी निवास करावा. Hallelujah. हालेलुया. I would like to firstly pray before we start our today's preaching. आणि आपण वचनाकडे वळण्याआधी मी सर्वप्रथम प्रार्थना करू इच्छितो. ते बाप्पा, विशेष करून तू आम्हाला ही पुन्हा एक बार संधी दिलीस बाप्पा, म्हणून आम्ही तुझे आभार मागतो ते बाप्पा. लिव्हिंग इन प्रॉफिटिक टाइम्स मिनिस्ट्रीजला आणि आमचा जे कोणी प्रेक्षकगण आहे बाप्पा, आणि माझा बंधू अभिषेक आणि आम्हाला तू ही संधी दिलीस 2021 मध्ये दे बाप्पा, तुझं पवित्र असं वचन ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं दे बाप्पा. त्यासाठी आम्ही तुझे आभार मागतो बाप्पा. ज्या नवीन वर्षामध्ये आम्ही जो नवीन विषय घेऊन आलेलो आहोत बाप्पा, तर आमच्या मुखाला तू स्पर्श कर बाप्पा. आणि पवित्र आत्मा, तू आम्हाला चालवणारा एकमेव परमेश्वर आहेस, म्हणून आम्ही तुझे आभार मागतो. हीच लहानशी विनंती तारणाऱ्या येशूच्या नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. Amen. So as we start this new year of 2021, we have come to you with a new topic which is of the same series, what is true love. आणि जसं आपण 2021 या वर्षात पदार्पण केले आहे त्यानुसार आपण हे पाहणार आहोत की जे आपण वचन आत्ता घेणार आहोत किंवा जो विषय आपण आत्ता घेणार आहोत तर खरी प्रीती काय आहे या संदर्भातच तो आहे. And the new topic or the new stream of topic that we are going to discuss for this entire month of January 2021. आणि पूर्ण जानेवारी महिन्यात जो आपण विषय घेणार आहोत तो असा आहे की how can a parent find peace of mind. आणि जे आई वडील आहेत, जे पालक आहेत, त्यांना मनाची शांती कशी मिळेल हे आपण पाहणार आहोत. And this is a very vital topic. आणि हा खूप महत्त्वपूर्ण विषय आहे. Many parents do not want to talk about what is happening with their children. आणि असे कित्येक पालक आहेत की ज्यांना हे समजून घ्यायची इच्छा नाहीये की त्यांच्या मुलांबरोबर काय होत आहे. Many parents like to sugarcoat about their children, thinking that they are doing extremely well. आणि कित्येक पालक असे आहेत की ज्यांना गैरसमज झाला आहे की त्यांचे जे लेकरं आहेत ते खूप योग्य त्या रीतीने चालत आहेत. And they portray in front of the world that their children are living a very holy life. आणि जगासमोर ते असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की त्यांचे जे लेकरं आहेत ते खूप पवित्र असे आयुष्य जगत आहेत. So as we come forward for the 5 sessions, आणि जसे आपण 5 त्याचे भाग पाहणार आहोत. and the first part is going to be telecast on the 6th of January 2021, which is a Wednesday at 7 o'clock in the evening on Rofe TV. आणि त्याचा पहिला जो भाग आहे तो बुधवारी संध्याकाळी 7 वाजता तो त्याचं प्रक्षेपण होणार आहे रोफे टीव्हीवर. And that is the 6th of January. आणि तो 6 जानेवारीला होणार आहे. So every Wednesday on Rofe TV at 7 o'clock in the evening, Living in Prophetic Times Ministries will come to you with a message. आणि प्रत्येक बुधवारी 7 वाजता रोफे टीव्हीवर लिव्हिंग इन प्रॉफिटिक टाइम्स मिनिस्ट्रीज हा एक संदेश घेऊन येणार आहे. And the same message that we preach on Rofe TV, which will also be telecast or which will be uploaded on our YouTube channel. आणि जो विषय किंवा जो संदेश जो आपण घेणार आहोत, आम्ही जो तुम्हाला देणार आहोत, तोच विषय लिव्हिंग इन प्रॉफिटिक टाइम्स याचा यूट्यूब चॅनलवर देखील अपलोड होणार आहे. So if you have missed out any part of it, or if you want to learn the study in detail, आणि काही कारणास्तव जर तुम्ही ते चुकून विसरला असाल किंवा तुम्ही ते पाहिले नसेल तर
So I will encourage you to subscribe to our YouTube channel, Living in Prophetic Times. तर मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छितो की आमचे लिव्हिंग इन प्रॉफिटिक टाइम्सचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. These messages that we are bringing unto you, it is a very interactive message. आणि जे विषय आम्ही तुमच्याकडे घेऊन येणार आहोत तो खूप असा आपल्या दोघांमध्ये जो चांगले संबंध निर्माण करणारा असा तो विषय आहे. आणि ते एक संवाद तयार करतील. It will bring interaction between the two of us. We want you to call us and reach out to us with your thoughts. आणि आमची इच्छा आहे की तुमचे विचार आणि तुमचे जे काही समस्या असतील ते तुम्ही आम्हाला कळवावे. Our numbers are displayed below. आमचे संपर्क जे आहेत ते खाली दर्शवले आहेत. You can call us or you can WhatsApp us. तुम्ही त्यावर संपर्क साधू शकता किंवा आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. As well as our American friends can reach us on the American number. तसेच आमचे जे अमेरिकेतले जे बंधू भगिनी आहेत ते आमच्या अमेरिकेचा जो नंबर आहे त्यावर ते संपर्क साधू शकतात. As well as you can reach to us on Facebook Messenger as well. आणि फेसबुक मेसेंजरवर देखील तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. And lastly, you can also like our Facebook page, Living in Prophetic Times, and share it with others as well. आणि आमचे जे फेसबुक पेज आहे लिव्हिंग इन प्रॉफिटिक टाइम मिनिस्ट्रीज ते तुम्ही लाईक करा आणि ते शेअर देखील करा. So bringing to you the first part of the session, which is how can a parent bring peace of mind. आणि सर्वात पहिला जो भाग आहे की जे पालक आहेत त्यांना मनाची शांती कसे मिळू शकते ते असे आहे की it is a wonderful but it is a very difficult challenge. तो एक खूप अद्भुत असा अनुभव आहे पण तो अवघड देखील अनुभव आहे. Many a times if you talk to the grandparents, कित्येक वेळा जेव्हा आपण आपल्या आजी आजोबांशी बोलतो grandparents will always tell us that parenting is a very rewarding experience. आणि त्यातून खूप असं तुम्हाला बक्षीस मिळणार किंवा खूप असं अनुभव चांगला मिळणारा असा तो अनुभव आहे असं ते सांगतात. The grandparents will always say that parenting is a rewarding experience. There is a lot of promises and blessings attached to it. आणि जे आपले आजी आजोबा आहेत ते नेहमी हे सांगायचा प्रयत्न करतील की त्यातून खूप तुम्हाला चांगला असा अनुभव मिळणार आहे आणि त्यातून तुम्हाला अभिवचन असं मिळणार आहे. We have also come across some parents and grandparents. काही असे देखील आहेत वृद्ध लोक किंवा आजी आजोबा लोक as well as parents. आणि आई वडील देखील. Those who have said, given us an opportunity to parent again. आणि जर आम्हाला पुन्हा एकदा पालकत्व मिळण्याची जर आम्हाला संधी मिळाली तर We do not want to have children. आम्हाला तो अनुभव घ्यायचा नाही. So if you happen to read the newspapers on a daily basis or subscribe to any news channel, आणि तुम्ही दैनंदिन कुठले वृत्तपत्र जर वाचत असाल किंवा कुठलेही तुम्ही बातम्यांचा जो चॅनल आहे तुम्ही पाहत असाल तर the kind of challenging times that the world is going through right now, आणि खूप आव्हानात्मक असं एक जो समय आहे तो आता जो चालला आहे जगामध्ये, there has been a lot of tension between the children and the parents and the parents and the children. आणि खूप तणावपूर्ण असं वातावरण झालं आहे आई वडिलांमध्ये आणि मुलांमध्ये आणि मुलांमध्ये आणि त्यांच्या आई वडिलांमध्ये. When the children are very young, when they are infants, आणि जेव्हा जे मुलं असतात जेव्हा ते खूप लहान असतात तेव्हा the parents have a lot of heartbreak, sleepless nights as well as broken dreams. आणि जे आई वडील असतात त्यांचे हृदय जे असते ते खूप असे खिन्न होऊन जाते. त्यांची जी झोप उडलेली असते आणि कित्येक वेळा त्यांचा वेळ हा लहान लेकरांमध्येच जातो. If their child is not keeping well, if the child is having fever, cough, cold, also they tend to have sleepless nights. आणि जर मुलाला जर सर्दी ताप खोकला असेल तर त्यांची जी झोप असते ती उडून जाते. The tough part of this subject for any parent is that our children are also close to our hearts. आणि याच्यातली खूप अवघड अशी गोष्ट अशी आहे की गंभीर देखील ती अशी गोष्ट आहे की जी लेकरं आहेत ती आपल्या हृदयाशी खूप जोडलेली गेलेली असतात, जवळ असतात. I am also a father, I am also a parent. मी देखील एक पिता आहे. And for me there is nothing important other than my daughter. She is the most precious thing unto me. आणि माझी जी मुलगी आहे ती माझ्यासाठी खूप प्रिय आहे. And there is nothing important to me other than my daughter. आणि तिच्या व्यतिरिक्त मला कुठली दुसरी गोष्ट महत्त्वाची नाही आहे.
Nothing else matters if my daughter is sick, hurt or afraid. आणि माझी जर मुलगी कुठल्या गोष्टीला घाबरत असेल, तिला बरं नसेल, तर दुसरी कुठल्याही गोष्टीचं मला काही घेणं देणं नाही आहे. My first important priority is towards my children. आणि सर्वप्रथम माझी जी जबाबदारी आहे ती माझ्या मुलीकडे आहे. So we are going to look at what is parenting, wherein we have seen that the parenting as an aspect, people have lost its perspective. आणि जसं आपण असे पाहणार आहोत की पालकत्व जे आहे तर त्याचा जो मूळ हेतू आहे तो हरवून गेला आहे. And parents are very negligent towards the role of parenting itself. आणि जो पालकत्वाचा जी भूमिका आहे त्याची मुख्य भूमिकाच ती हरवून गेलेली आहे. And moreover, when God created human being or God created parents, आणि जेव्हा देवाने पालक बनवले तेव्हा it was not so. was not It was not so. At the perspective which God wanted to create, it was always a good and genuine perspective. आणि देवाने जो विचार केला होता तो खूप असा चांगला असा विचार केला होता जेव्हा त्यांनी ते पालकत्व दिलं होतं. However, when Adam and Eve, the first parents on the planet Earth, आणि तरी देखील आदाम आणि हवा जे पहिले पालक होते पृथ्वीचे, the first thing that we learn from the book of Genesis in the first 3 chapters, आणि उत्पत्तीचे पहिले तीन जेव्हा भाग आपण बघतो तेव्हा it is very clearly mentioned that Adam and Eve had everything as a perfect life in the Garden of Eden. आणि एदेन बागेत सर्व काही गोष्टी ज्या त्यांना गरजेच्या ज्या वस्तू होत्या त्या सर्व त्या एदेन बागेत होत्या. God had actually provided luxuriously and abundantly for this family. आणि देवाने खूप असं वैभवशाली त्यांना सगळं काही पुरवलं होतं त्या बागेमध्ये. However, we also learn that because of a simple but yet a very profound sin called as disobedience. आणि जी नम्रता होते ते त्यांनी घालवून टाकली आणि त्याच्यामुळे ते असे झाले की And they had disobedience. आणि They disobeyed God. देवाची त्यांनी आज्ञा मोडली. So because they disobeyed God, sin entered the world. कारण देवाची आज्ञा त्यांनी मोडली म्हणून पाप हे जगात आले. And because sin entered the world, the same Adam and Eve who had to have the perfect children, but their first child became a murderer. आणि त्याच कारणास्तव की त्यांच्याकडून जी चूक झाली, त्यांचा जो पहिला पुत्र होता तो एक खुनी झाला. Because, as I said, that the first sin started with the sin of disobedience. आणि पहिले जे पाप झाले होते ती आज्ञा मोडण्यामुळे झाले होते. So our first perspective, as the book of Proverbs chapter 22 verse number 6 says, आणि नीतिसूत्रे याचा 22वा अध्याय आणि 6वे वचन आपण पाहणार आहोत. so we as parents, it is our moral responsibility and it is the only and prime responsibility for each and every parent to follow this Proverbs 22:6. आणि नीतिसूत्रे याचा 22वा अध्याय आणि 6वे वचन जे आहे ते आपण पालक म्हणून हे नक्कीच हे पाळले पाहिजे आणि ते आचरणात आणले पाहिजे. ते असे आहे की मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धीपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. The word of God says that whatever is the right and disciplined teaching, give it unto your children, so that when the children are old, they will always remember it and not forget it. त्या वचनातून आपल्याला असे कळते की जे काही आपण त्यांना शिकवणार आहोत ते बरोबर असले पाहिजे आणि ते शिस्तपूर्ण असले पाहिजे आणि ते त्यांच्या आयुष्यभर त्यांना ते पुरले पाहिजे. So we as parents, firstly, we need to put it into action in front of our children that we are reading the word of God and praying. आणि मुलांनी आपण जे आचरणात आणतो ते पाहण्यासाठी आणि ते त्यांनी आचरणात आणण्यासाठी आपण नेहमी देवाचे वचन वाचले पाहिजे आणि नेहमी आपण प्रार्थनेमध्ये राहिले पाहिजे. And we are not doing it to show it to our children, but it should happen naturally because we love the Lord. आणि आपण आपल्या मुलांना दाखवण्यासाठी ते केले नाही पाहिजे, पण जेणेकरून त्यांना हे समजले पाहिजे की आपण खरंच आपली जी प्रीती आहे ती आपल्या देवाकडे आहे. Our children should look up to us and see that my mom and my dad have that genuine passion and that true love to the Lord to serve Him
and to listen to Him. आणि जेव्हा आपले लेकरं आपल्याकडे बघतात त्यांना हे समजले पाहिजे की आपली देवावर खूप प्रीती आहे आणि आपण देवाच्याच साठी खूप आणि खूप प्रफुल्लित आहोत आणि आपण त्याला खूप त्याची आशा धरतो. Proverbs chapter 22 verse number 6 is the most quoted parenting principles mentioned in the Word of God. आणि देवाच्या वचनामध्ये हे नीतिसूत्र याचा 22वा अध्याय आणि 6वे वचन हे कित्येक वेळा ते सांगण्यात आले आहे की योग्य रीतीने ते कसे लेकरांना आपण सांभाळले पाहिजे. And we need to train up the child when the child is small. आणि लेकरं जेव्हा लहान असतात त्यांना तेव्हाच आपण शिस्त लावली पाहिजे, शिक्षण दिले पाहिजे. Elsewhere in the Word of God it mentions that God resembles as a potter and you and I are the clay. आणि जसे आपल्याला शास्त्र सांगते की जो कुंभार जो आहे तो देव आहे आणि जी माती जी आहे ती तुम्ही आणि मी आहोत. So if the potter uses that clay so wonderfully and he makes something useful out of it, आणि जेणेकरून जो कुंभार जो आहे की तो खूप अद्भुत अशी ती गोष्ट बनवतो त्या मातीमधून. so the same way the clay is our children and we are the potter. त्याचप्रमाणे आपण कुंभार आहोत आणि आपली लेकरं जी आहेत ती माती आहे. Our children need to look up to us, stating, for each and everything, my father and my mother look unto the Lord for answer. आणि प्रत्येक गोष्टीसाठी जी आपण आपल्या देवाकडे उत्तरं मागतो आणि उत्तरांसाठी आपण आशा धरतो त्याचप्रमाणे आपल्या लेकरांनी देखील त्याकडे पाहिले पाहिजे, त्याच्याकडे उत्तरांसाठी आशा धरली पाहिजे. Our children should have that perfect example in front of them that my parents are so focused on the Word of God that they are not discouraged at all, but they look at the holy Word of God. आणि त्यांना ते हे समजले पाहिजे त्यातून की आपले जे पालक आहेत ते कुठल्याही रीतीने ते निराश होत नाहीत, पण ते फक्त आणि फक्त देवाची आशा धरतात. Because the Bible shows that a mature approach to parenting is to look up to the heavenly Abba Father. आणि खूप त्याचा असा चांगला असा एक आपण दृष्टिकोन असा पाहतो की आपण आपल्या स्वर्गीय पित्याकडे आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. Many a times we as parents we think that our children are going wrong and we as parents need to always take a stick behind them. आणि आपण नेहमी हा विचार करायचा प्रयत्न करतो की आपली मुलं नेहमीच काही ना काहीतरी चुकत असतात आणि आपण त्यांना छडीचा किंवा लाठीचाच मार त्यांना द्यावा. However, we need to understand that in the Bible God resembles as a father. आणि आपण नेहमी हे पाहिले पाहिजे की देव जो आहे तो आपला पिता आहे असंच आपण पाहिले पाहिजे. Because the holy word of God represents God as our father to you and me. आणि कारण आपले जे शास्त्र आहे ते असे सांगते की मुलांमध्ये आणि बापामध्ये जे नाते आहे ते तसं सांगत आहे. And the heavenly Abba Father, the perfect parent, and you and I always disobeyed him as children. आणि जो स्वर्गीय पिता आहे तो आपला पिता आहे आणि आपण त्याची मुलं आहोत आणि नेहमी आपण त्याची आज्ञा मोडली आहे. So the same way as we disobey our parent, the perfect parent, our heavenly Abba Father, the same way our children disobey us. आणि त्याचप्रमाणे जसे आपण आपल्या स्वर्गीय पित्याची आज्ञा आपण मोडतो त्याचप्रमाणे आपली जी लेकरं आहेत ती देखील आपली आज्ञा मोडतात. I am going to quickly ask my dear brother Abhishek to read some passages from the Word of God which explains us that what is the responsibility of a parent. आणि आपण थोडक्यातच पाहणार आहोत पवित्र शास्त्रामधून की पालकांच्या जबाबदाऱ्या नक्की काय आहेत. So I would ask my dear brother Abhishek to read Deuteronomy chapter 6 verse number 7. आणि अनुवाद याचा 6वा अध्याय आणि 7वे वचन आपण पाहणार आहोत. आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव आणि घरी बसलेल्या असता मार्गाने चालत असता निजता उठता त्यांविषयी बोलत जा. So the word of God says, as a parent, we need to train our child, we need to talk about the word of God to them when they are sitting, when they are sleeping, when they get up from their sleep, every time we need to talk to them about the word of God. आणि आपल्याला शास्त्र असे सांगते की उठता बसता झोपता निजता आपण आपल्या मुलांच्या मनावर बिंबवले पाहिजे आणि त्यांना ते नेहमी देवाचे वचन त्यांच्या मनावर बिंबवले पाहिजे. This is the first and most important responsibility of every parent to teach them the holy word of God. आणि प्रत्येक पालकाची ही जबाबदारी आहे की पवित्र शास्त्र त्यांनी आपल्या मुलांना ते शिकवले पाहिजे.
The Holy Word of God has the power and the authority to save and transform your life. आणि आपले पवित्र शास्त्र असे आहे की ते तुमचे आयुष्य बदलून टाकणारे असे आहे. And it will bring power from heaven into your life. आणि अद्भुत अशी शक्ती ते स्वर्गातून तुमच्या आयुष्यामध्ये ते आले. The Word of God has so much of power that it is better than a PhD and an MBA. आणि कुठलीही पदव्युत्तर किंवा कुठलीही आणखी पदवी असेल त्या देखील त्यासमोर पिके आहेत, त्यासमोर काहीच नाही. As the Word of God says in Isaiah chapter 38 verse number 19. आणि यशाया ह्याचा 38वा अध्याय आणि 19वे वचन आपण पाहणार आहोत. ते असे म्हणते की जिवंत जिवंत माणूसच तुझा धन्यवाद करीतो, तसा मी आज करीत आहे. बाप तुझे सत्य मुलास प्रकट करीतो. So the Word of God says that only a person who is alive will always praise you, and that is a truth about a living person. That's what he praises the Lord our Father. आणि त्यातून आपल्याला असे कळते की जो फक्त जिवंत व्यक्ती आहे तोच फक्त स्तुती करू शकतो आणि देवाची ती स्तुती अशी करू शकतो. Your children and you will remain alive only when we are praising God. आणि तुम्ही आणि तुमचे मुलं तेव्हाच जिवंत राहतील जेव्हा ते देवाची स्तुती करू शकतील. That is the true essence of being alive. आणि तो खरा अर्थ आहे की तुम्ही जिवंत असण्याचा. Those people who are connected to us since September, since we started this series, आणि जे सप्टेंबर महिन्यापासून आमच्याशी जोडले गेलेले आहेत, जेव्हा आम्ही ही सिरीज सुरुवात केली होती तेव्हापासून I have been continuously stressing upon one very important aspect. आणि खूप असा महत्त्वपूर्ण आम्ही भाग बघत आहोत. The sole purpose for you and I to be born on this planet Earth is to glorify the name of the Lord Jesus Christ. आणि फक्त जो हेतू आहे की तुमचा आणि माझा जन्म झाला आहे तो यासाठी की आपण आपल्या देवाच्या येशू ख्रिस्ताच्या नावाचा गौरव केला पाहिजे. I would ask my dear brother Abhishek to read 2 Corinthians chapter 12 verse number 14. आणि दुसरे करिन्थियरास याचा 12वा अध्याय आणि 14वे वचन आपण पाहणार आहोत. ते असे आहे, परत एकदा सांगतो. दुसरे करिन्थियरास याचा 12वा अध्याय आणि 14वे वचन असे आहे. तिसऱ्यांदा तुम्हाकडे येण्यास मी तयार आहे आणि मी तुम्हावर भार टाकणार नाही, कारण मी तुमचे काही मागत नाही, तर स्वतः तुम्हीच मला पाहिजे आहात. आई बापांनी मुलांसाठी संग्रह केला पाहिजे, मुलांनी आई बापांसाठी नव्हे. So the parents need to continuously bring an inheritance unto his children. आणि जे आई वडील आहेत त्यांनी नक्कीच काही ना काहीतरी आपल्या मुलांसाठी आणले पाहिजे. So the children are not supposed to have a struggling life. It is the parents who always need to bring the blessed things unto the children. आणि कुठल्याही प्रकारचा जो संघर्ष आहे तो मुलांना न होता ते न व्हावा म्हणून जे पालक आहेत त्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि त्यांनी कुठल्या ना कुठल्या प्रकारचा संग्रह केला पाहिजे. I will encourage you to make a note in your Bible and memorize this verse of Ephesians chapter 6 verse number 4. आणि एफिसकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 4थे वचन जे आहे त्याची तुम्ही दखल घ्यावी आणि ते तुम्ही नमूद करून घ्यावे. ते असे आहे की बापांनो, मी आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा. Wow. The word of God says that the fathers, that is me, it is a command unto me as a father that I should not bring my children unto anger. पहा किती अशी सुंदर अशी गोष्ट आहे की मी जर पिता आहे तर मी माझ्या मुलांना कुठल्याही प्रकारे चिरडीस आणण्याचा प्रयत्न करू नये. So I need to be extra careful that how I will bring that joyful atmosphere as a father into the home. आणि ही माझी जबाबदारी आहे की जो आनंद आहे तुम्ही माझ्या घरात कसा आणावा. I would like to leave you with one thought in this first session, and I want you all to reach out to us and tell us that what you are doing different. आणि माझी ही खूप मनापासून जी इच्छा आहे की तुम्ही काही वेगळं करत असेल तर नक्कीच तुम्ही आम्हाला संपर्क साधून आम्हाला ते सांगा की तुम्ही नक्की काय करत आहात. If something prayerfully that you are doing in your parenting life which is helping you, please share it with us. आणि कुठल्याही गोष्टी ज्या आहेत ज्या पालकत्व सादर करण्यासाठी तुम्हाला मदत करत असतील त्या कृपया आम्हाला कळवा. And there is one very important verse that I will ask my dear brother Abhishek to read
it is a very strong verse which has hit my own heart. आणि मी असे वचन वाचणार आहे की जे माझ्या बंधूंना आणि मला देखील ते खूप आमच्या हृदयाला ते एकदम जवळ टोचून गेले आहे. That is Colossians chapter 3 verse number 21. आणि कलसी करास याचा chapter 21st verse. 3रा अध्याय आणि 21st verse. 21वे वचन आपण पाहणार आहोत. कलसी करास याचा 4था अध्याय तिसरा कलसी करास याचा 4था अध्याय 3रा अध्याय आणि 21वे वचन आपण पाहणार आहोत. ते असे आहे की बापांनो तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, आणाल तर ती खिन्न होतील. It's very important that our children should not be discouraged. आणि आपली ही जबाबदारी आहे बाप म्हणून की आपली जी लेकरं आहे ती कुठल्याही प्रकारे निराश होणार नाही. So I will encourage you to pray about it, especially fathers, that how you can bring the joy of the Lord in your family. Let us pray. आणि आपण प्रार्थना करणार आहोत. दे बाप्पा, विशेष करून या समयी बाप्पा तू आम्हा बरोबर आहेस म्हणून तुझे आम्ही आभार मागतो बाप्पा. जे कोणी माझा बंधुवर्ग, जो कोणी हा मेसेज बघत आहे बाप्पा, त्या प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याच्या स्पर्शाने तू भरणारा परमेश्वर आहेस म्हणून आम्ही तुझे आभार मागतो बाप्पा. विशेष करून तू कृपा करून बाप्पा त्यांच्या पालकत्वामध्ये बाप्पा त्यांना तू आनंदाने भर बाप्पा, आणि त्यांचे नातेसंबंध त्यांच्या लेकरांबरोबर चांगल्या रीतीने, प्रीतीने आणि शांतीने प्रस्थापित व्हावेत असं तू कर बाप्पा. हा समय वेळ काळ तुझ्या हाती देतो. हीच लहानशी विनंती तारणाऱ्या येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन.